महाराजांना आपण राज नाही तर छत्रपती म्हणतो, परंतु का? छत्रपती हे फक्त एक नाव नाही तर ती ओळख आहे एका मोठ्या संघर्षाची। ज्या वेळेस अनेक राजे हे परकीय सत्तांच्या अधीन होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एक तरुण हा उठला आणि मुठभर मावळे आणि स्वतःच्या हिमतीवर त्याने स्वतःचं स्वराज्य हे निर्माण केलं। मावळ्याच्या हिमतीने, त्यागाने, धैर्याने आणि बलिदानाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य हे निर्माण केले। परंतु आता ही वेळ होती जगाला दाखवून द्यायची की हे राज्य कोणाच्याही अधीन नाही, या राज्याचा सार्वभौम स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज आहे। त्यावेळेस 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा घडला आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने त्यांना छत्रपती ही पदवी दिली। छत्रपती म्हणजे जे रयतेचे छत्राप्रमाणे रक्षण करणारा, कोणत्याही अन्याय अत्याचाराला विरोध करणारा, अन्याय अत्याचार घडू न देणारा आणि स्वतःच्या राज्याचा सार्वभौम असा राजा या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना त्या राज्याभिषेकाने छत्रपती ही पदवी दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचे राज्य निर्माण करून जगाला हे दाखवून दिले की हे राज्य कोणाच्याही सत्तेच्या अधीन नाही, हे राज्य जनतेचे, रयतेचे आणि स्वतःचे असे स्वराज्य आहे। अशा या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या परकीय आक्रमण होते त्यांना रोखले, आया बहिणींचे रक्षण केले, गड किल्ले संवर्धन केले आणि मंदिरावरचा कळस आणि दारातली तुळस या ठिकाणी जी सुरक्षित आहे ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे। आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी जे हे स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याला राखण्याचे काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केले। शेवटी एवढेच म्हणावे लागेल की देवदेश आणि धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।